Okay. Third adjustment is purchase consideration was settled by issue of equity shares of rupees 10 each at a premium of rupees 40 per share. 10 रुपयांच्या शेअरला 40 रुपयांचा प्रीमियम सहित त्यांनी इश्यू केलाय, म्हणजे आपल्यासाठी इश्यू प्राइस 50 आहे. Then 10% debentures were settled by issue of new 12% debentures of 3 lakh and 2 lakh respectively. डिबेंचर होल्डरना न्यू 12% डिबेंचर्स 3 lakh आणि 2 lakh चे दिलेत. आणि लास्ट आहे प्रेफरन्स शेअर होल्डर्स वेर सेटल्ड बाय इश्यू ऑफ इक्वल नंबर ऑफ 9% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे जुन्या प्रेफरन्स शेअरच्या बदल्यात नवीन प्रेफरन्स शेअर दिलेत, पण त्याचा अमाऊंट इक्वल आहे. आता याच्यामध्ये नवीन ऍडजस्टमेंट जे आहे, फर्स्ट असेट लायबिलिटी टेक ओव्हर अँड गुडविल, हे आपल्या आधी झालेल्या होत्या. पीसी मध्ये इश्यूड ॲट प्रीमियम अशा टाईपची ऍडजस्टमेंट आधी झाली आहे. 10% डिबेंचर्स सेटल्ड अँड प्रेफरन्स शेअर्स सेटल्ड, या दोन ऍडजस्टमेंट आता नवीन आहेत. ते आपण पीसी कॅल्क्युलेशन नेहमीप्रमाणे स्टार्ट करूया. ऍसेट टेकन ओव्हर याच्यामध्ये आधी एक्स चे काय असतील त्याप्रमाणे घेऊ. एक्स साठी गुडविलची व्हॅल्यू आहे 60,000. प्रिमायसेस बाकी कशातही चेंज नाहीये. प्रिमायसेस 8,89,000. देन इन्व्हेंटरी 261,500. डेटर्स 2,06,000. कॅश ॲट बँक 73,500. आणि पुढचा आहे शेअर इश्यू एक्सपेन्स. तर शेअर इश्यू एक्सपेन्स हा ऍसेट आहे, पण तो फिक्टिशियस असल्यामुळे आपण तो इथे घ्यायचा नाही. ऍसेट असेल तरी सुद्धा फिक्टिशियस आहे, त्यामुळे तो इथे घ्यायचा नाही. तो इक्विटी शेअर होल्डरच्या अकाउंटला ट्रान्सफर होतो. कॅश ॲट बँक आपण सगळे ऍसेट घेतले. शेअर इश्यू एक्सपेन्स ऑर एनी फिक्टिशियस असेट शुड बी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट, त्यामुळे तो इथे घेत नाही आपण. सो कॅपिटल आणि रिझर्व्ह हे दोन जसे आपण इथे घेत नाही, तसंच फिक्टिशियस असेट पण घ्यायचा नाही. ओके. लेस लायबिलिटीज, इथे जनरल रिझर्व्ह आपण कधीच घेत नाही, त्यामुळे जनरल रिझर्व्ह कॅन्सल. 10% डिबेंचर्स ही पहिली लायबिलिटी आहे. डिबेंचर्सची आधीची व्हॅल्यू, आता नीट आहे का, डिबेंचर्स बुक व्हॅल्यू वॉज 3,40,000, बट ॲज इट इज अ लायबिलिटी वी हॅव टू कन्सिडर the revised value as per agreement with new company. So as per adjustment number 4, 10% debentures were settled by issue of new 12% debentures of rupees 3 lakh and 2 lakh respectively. That means the debentures of X which were valued at 3,40,000 should be valued at 3 lakh only. म्हणजे आता यांची रिवाइज्ड व्हॅल्यू आपल्यासाठी 3 लाख आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे त्यांच्या नावात असं सांगितलंय की जुने 10% होते, नवीन 12% झाले. तर इथे नीट बघा, नाव जुनच ठेवायचंय पण अमाऊंट नवीन लिहायचे. 10% डिबेंचर आहे तसंच लिहायचं, पण त्याचं अमाऊंट बाकी रिवाइज्ड घ्यायचं. कारण ह्याचं 10चं 12% केव्हा होईल, आफ्टर टेक ओव्हर बाय न्यू कंपनी. त्यामुळे नवीन कंपनीमध्ये त्यांचं नाव बदलेल, ते आपण न्यू कंपनीच्या एंट्रीज घेताना बघू. सो डिबेंचर्स टेकन ओव्हर ॲट 3 lakh. बाकीच्या लायबिलिटीची जशी व्हॅल्यू दिलेली असेल तशीच आपण घेतो, त्याप्रमाणे डिबेंचरची व्हॅल्यू 3 lakh म्हणून घ्यायची. देन क्रेडिटर्स 1,79,000. Bills payable 21,000. Okay, so this is about the assets taken over of X Limited. टोटल आहे 14,90,000. लायबिलिटीची टोटल आहे 5,50,000. नेट असेट्स 9,40,000. आता सेम याच्याप्रमाणेच आपल्याला वाय साठी नेट असेट्स कॅल्क्युलेशन करायचंय. ऍडजस्टमेंट प्रमाणे आपल्याला एक किंवा दोन आयटम्सचे फक्त व्हॅल्यू बदलावे लागतील.
गुडविल ऍज पर ऍडजस्टमेंट नंबर 2, गुडविल व्हॅल्यूड ॲट 60,000 इच, त्यामुळे इथे 60,000 येईल. प्रिमाइसेस नो चेंज, 5,82,000. Inventory 121,400. Then debtors 165,200. And cash at bank 4,400. आपण बाकी चारही असेट मध्ये कोणताही चेंज केला नाही. गुडविल फक्त नवीन व्हॅल्यू घेतली अँड शेअर इश्यू एक्सपेन्स फिक्टिशियस आहे त्यामुळे इग्नोर केलं. नाउ नेक्स्ट इज 10% डिबेंचर्स, एक्झिस्टिंग व्हॅल्यू 2,34,000 वाय लिमिटेड साठी, बट ऍज पर ऍडजस्टमेंट नंबर 4 डिबेंचर्स आर व्हॅल्यूड ॲट 2 लाख. सो इथे जुनंच नाव लिहायचं पण त्यांची व्हॅल्यू 2 लाख घ्यायची, नवीन व्हॅल्यू घ्यायची, नाव जुनं. क्रेडिटर्स 117,600 and bills payable 3,300. 6,52,100 अशी व्हॅल्यू आली आहे वाय लिमिटेड साठी. आता आपल्याला यूज करायचं नाहीये पण मी स्टेटमेंट म्हणून फक्त कंप्लीट करून ठेवतो. न्यू कंपनी बॅलन्स शीट आपण घेऊ त्यावेळेला फक्त आपल्याला या कॉलमचा यूज करावा लागेल. ओके, सो दिस इज अबाउट नेट असेट्स. अकाउंट्स कोणती कोणती काढायची असतात ती बघा. आता आपल्याकडे इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स असे दोनही शेअर्स आहेत. त्यामुळे अकाउंट्स काढत असताना, सॉरी आधी पीसी घेऊया त्यानंतर अकाउंट्स बघू. पीसी बद्दल दिलेलं आहे की कंपनी इक्विटी आणि प्रेफरन्स दोन्ही शेअर्स देईल. ज्या कंपनीकडे इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर्स असतात त्यांच्यासाठी परचेस कन्सिडरेशन म्हणजे एक्झिस्टिंग इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सना जे जे काही नवीन कंपनी देईल ते सगळं पीसी मध्ये घ्यायचं. So amount payable to existing equity and preference shareholders only is considered towards PC. Whatever is payable to debenture holders is not considered for PC settlement because they are not owners or members of the company. त्यामुळे फक्त इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सना जेवढं मिळेल तेच पीसी मध्ये घ्यायचं असतं. डिबेंचर होल्डर्सना किंवा क्रेडिटर्सना जे काही मिळायचं असेल ते पीसी मध्ये कधीही येत नाही. त्यामुळे इथे आपल्याला घेताना फक्त इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्स यांना जे काही मिळेल तेवढंच दाखवायचं. हे आधी प्रेफरन्स शेअर्स लिहून घेऊ. ऍडजस्टमेंट नंबर 5 स्टेट्स दॅट 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्स वेर सेटल्ड बाय इश्यू ऑफ इक्विटी इक्वल नंबर ऑफ 9% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. जुन्या 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्सना नवीन 9% प्रेफरन्स शेअर्स मिळत आहेत, प्रत्येकी ₹100, म्हणजे जेवढ्याच तेवढं अमाऊंट आपल्याला घ्यायचंय. सो इथे फर्स्ट येईल कंपनी विल इश्यू, इथे मी नवीन पर्सेंटेज घेतो या, शेअर्स इन XY लिमिटेड. याची आता संख्या वगैरे काढली तर इथे आपण ब्रॅकेट मध्ये लिहायची. आता काढणं कंपल्सरी नाहीये पण कम्प्लीट दिसावं म्हणून मी इथे संख्या काढतो. 8% प्रेफरन्स शेअर्स एक्स साठी 3 लाख डिवाइड बाय 100, प्रत्येकी ₹100 आहेत. 3,100 प्रेफरन्स शेअरचं अमाऊंट 3 लाख येईल. जेवढं आधी होतं तेवढंच प्रेफरन्स शेअरचं अमाऊंट येईल. आता सेम असंच्या असं आपल्याला सेकंड कंपनीच्या बाबतीत सुद्धा करायचंय, फक्त यांचा आकडा बदलेल. 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्सना नवीन 9% प्रेफरन्स शेअर्स मिळत आहेत. यांचं अमाऊंट 2 लाख होतं, म्हणजे इथे फक्त कॅल्क्युलेशनला येईल 2,000 into 100 आणि इथे 2 लाख. रिपीट करतो, डिबेंचरच्या बाबतीत अमाऊंट नवीन घ्यायचं, नाव जुनं घ्यायचं. आणि प्रेफरन्स शेअर्स हे मेंबर असल्यामुळे, कॅपिटलचा भाग असल्यामुळे त्यांचं अमाऊंट आणि नाव दोनही नवीन घ्यायचं. त्यामुळे प्रेफरन्स शेअर्सना मी जुनं 8% कुठेही दिलं नाहीये, डायरेक्टली त्यांना 9% लिहिलं, जे नवीन मिळेल ते. ओके, सेकंड इज
इक्विटी शेअर्स इन XY लिमिटेड. आता इक्विटी शेअर्स इन XY लिमिटेडचं वर्किंग आता मी डिटेल दाखवत नाही, फक्त संख्या किती येईल ते बघा. एक्स साठी पीसी अमाऊंट होतं 9,40,000, म्हणजे इथे टोटल आपली 940 आली पाहिजे, याच्यात काय वाद नाही. आउट ऑफ 9,40,000 कंपनी इज गोइंग टू इश्यू 3 लाख इन फॉर्म ऑफ प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे इक्विटीसाठी 6,40,000 राहिले. म्हणजे 6,40,000 आहेत. हे इश्यू होताना कोणत्या फॉर्म मध्ये इश्यू होतील, तर ऍडजस्टमेंट नंबर 3 असं सांगते इकडे की परचेस कन्सिडरेशन सेटल बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ 10 इच ऍट ए प्रीमियम ऑफ ₹40 पर शेअर. म्हणजे आता जे 940 पैकी प्रेफरन्स शेअर्सचे देऊन झाले 3 लाख, ते सोडून बाकीचं जे अमाऊंट राहतंय 640, ते इक्विटी शेअर्स या फॉर्म मध्ये सेटल होईल. पण इक्विटी शेअर ची संख्या कशी काढायची ते लास्ट क्वेश्चनला आपण बघितलंय. टोटल अमाऊंट 640 डिवाइड बाय इश्यू प्राइस ऑफ 1 इक्विटी शेअर. मग 1 इक्विटी शेअरची इश्यू प्राइस मी इथे बाजूलाच फक्त कॅल्क्युलेशन लिहून ठेवतो. 6,40,000 डिवाइड बाय 50. 10चा शेअर 40च्या प्रीमियम प्रमाणे इश्यू होणार आहे. सो इश्यू प्राइस इज 50. संख्या किती येते सांगा, नंबर ऑफ इक्विटी शेअर्सची 12,800. कसं आहे ते कॅल्क्युलेशन मी इथे लिहिलंय आणि लास्ट क्वेश्चनला सेम तसंच घेतलं. ओके, येस, 12,800. This value 12,800 into 10. Premium 12,800 into 40. Oh, 5,12,000. Yes, okay. इथे 1,28,000 5,12,000 असे दोन आकडे येतील फेस व्हॅल्यू आणि प्रीमियमचा, राईट ना? येस. सो स्टेप्स पुन्हा एकदा सांगतो. आधी आपण 9,40,000 पीसी म्हणून लिहून घेतले. आउट ऑफ 940 3 लाख जे होते ते प्रेफरन्स शेअर्स मधून सेटल करायचे होते, त्यामुळे इथे प्रेफरन्स शेअर्स घेतले. राहिलेले 6,40,000 हे बॅलन्सिंग फिगर म्हणून घेतलेले. त्यामध्ये 50 रुपीज ही इश्यू प्राइस होती ऍज पर ऍडजस्टमेंट नंबर 3. त्यामुळे डिवाइड बाय 50 केले आपण या काढलेल्या अमाऊंटला, आणि डिवाइड बाय 50 केल्यावर जो आकडा आला 12,800 शेअर्स, त्याला इंटू 10 फॉर फेस व्हॅल्यू आणि इंटू 100 इंटू 40 फॉर प्रीमियम, याप्रमाणे क्लासिफाय करून आपल्याला 6,40,000 चे इक्विटी शेअर्स मिळणार आहेत नवीन कंपनीकडून. हे सेम आता सेकंड कंपनीसाठी. फक्त संख्या काढण्यासाठी काय करायला लागेल बघू. आधी टोटल लिहायची 650,200. ऑफ 650,200 4,52,100 हा आकडा आपला बॅलन्सिंग फिगर येतो, कारण त्यापैकी 2 लाख रुपये प्रेफरन्स शेअर्स मधून द्यायचे होते. आता याची संख्या काढण्यासाठी 4,52,100 डिवाइड बाय, इथे पण 50 असणार आहे कारण इश्यू प्राइस सेम आहे. संख्या किती येते सांगताय जरा? समजलं नसेल तर आता 19 मिनिटं झालेत. जो व्हिडिओ मी नंतर शेअर करीन तो व्हिडिओ सेम 15 ते 20 मिनिटांमधला बघा पीसी कॅल्क्युलेशन साठी. म्हणजे बाकीचं सगळं तुम्ही ऐकलेलं असेल, जे समजलं नसेल तेवढा फक्त स्क्रॉल करून बघा. ओके, 9042 तिघांचे सेम आले आन्सर 9042. फेस व्हॅल्यू प्रीमियम 9042 इंटू 40. फेस व्हॅल्यू 90,420 आणि
फास्ट फेस व्हॅल्यू अँड 361,680. ओके, 361,680. क्लासिफिकेशन जसं मागाशी गेलंय त्याच मेथडने घेतलं. बॅलन्सिंग फिगर आधी इक्विटी शेअर्सला घेतली, डिवाइड बाय 50 करून संख्या काढली आणि त्याला इंटू 10 इंटू 40 फॉर प्रीमियम अँड फेस व्हॅल्यू. याप्रमाणे आपलं पीसी सेटलमेंटचं अमाऊंट लिहून झालंय. अकाउंट्स कडे येऊ. अकाउंट्स रिअलायझेशन हे नेहमीसारखं आहे. इक्विटी शेअर होल्डर्स हे कंपल्सरी असतं. प्रेफरन्स शेअर्स आता होते त्यामुळे हे ऍडिशनल एक अकाउंट लागेल. 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. जुन्या कंपनीतले जे मेंबर्स होते कंपनीचे 8% प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट हे त्यांच्यासाठी काढावं लागेल. पुढे XY लिमिटेड म्हणजे न्यू कंपनी अकाउंट सेम आलं. न्यू कंपनीने पीसी मध्ये काय काय दिलंय तर इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. जे पीसी मध्ये मिळालं असेल त्याची ही नंतरची 2 अकाउंट असतात. तर अकाउंटची संख्या कशी ठरवायची तर रिअलायझेशन अकाउंट कायम असतं, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट कायम असतं आणि न्यू कंपनी अकाउंट कायम आहे. जर प्रेफरन्स शेअर्स असतील जुन्या कंपनीमध्ये तरच एक्झिस्टिंग कंपनीतलं शेअर होल्डर्स अकाउंट काढायचं आणि त्यांना नवीन कंपनीने प्रेफरन्स शेअर्स दिलेले असतील त्यावेळेला न्यू प्रेफरन्स शेअर्सचं अकाउंट काढायचं. गेल्या क्वेश्चनला ही अकाउंट नव्हती कारण त्याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर्स नव्हते. आता सॉल्व्ह करायची पद्धत सेम. इथे डेबिट साइडला सगळे असेट्स त्यांची जी आधीची व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यू प्रमाणे आपण घेतो. त्याच्यामध्ये फक्त आता मी फिक्टिशियस ऍसेट घेत नाहीये. गुडविल पासून सगळे ऍसेट घेतले आणि त्यांची जी बुक व्हॅल्यू होती त्याच किमतीला. आता ओल्ड कंपनीमध्ये कोणतीही ऍडजस्टमेंट नव्हती त्यामुळे जसेच्या तसे कॉपी पेस्ट करून घ्यायचे. गुडविल अप टू कॅश ॲट बँक ओल्ड व्हॅल्यूज. त्यानंतर लायबिलिटीज पैकी डिबेंचर पासून बिल्स पेएबल पर्यंत लायबिलिटीज क्रेडिट साइडला घ्यायच्या. अमाऊंट जे जुनं होतं तेच घ्यायचं. आता इथे मी घेताना डिबेंचरचं नाव कोणतं घेतलंय बघा, अजून सुद्धा नाव त्यांचं जुनंच घेतलंय. डिबेंचर नवीन कंपनीमध्येच फक्त नवीन नाव लिहायचं, बाकी कुठेही त्यांचं नवीन नाव लिहायचं नाही. जे ओल्ड पर्सेंटेज आहे तेच कॅरी फॉरवर्ड होईल. डायरेक्टली न्यू कंपनीमध्ये नाव त्यांचं चेंज होईल. सो डिबेंचर्स क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल जसेच्या तसे घेतले. आता राहिलेले असेट्स लायबिलिटीज जे आहेत त्यापैकी इक्विटी कॅपिटल इक्विटी कॅपिटल 4,50,000. रिझर्व्स पैकी जनरल रिझर्व्स 2,30,000 आणि शेअर इश्यू एक्सपेन्स हे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला डेबिट साइडला ट्रान्सफर करायचं. इश्यू एक्सपेन्सेस 40,000. एकदा चेक करा, आपण कोणताही असेट जो असेल जुन्या बॅलन्स शीट पैकी तो रिअलायझेशनच्या डेबिट साइडला किंवा शेअर होल्डर्सच्या डेबिट साइडला घेतला आणि कोणतीही लायबिलिटी ही रिअलायझेशन क्रेडिट साइड किंवा इक्विटी शेअर होल्डर्स क्रेडिट साइडला घेतली आणि प्रेफरन्स शेअर्ससाठी आपण वेगळं अकाउंटच काढलंय त्यामुळे त्यांचा जो बॅलन्स येईल 8% प्रेफरन्स कॅपिटलला ट्रान्सफर करायचं. ओके, आता एकाच वेळेला तुम्हाला सगळे असेट लायबिलिटी ट्रान्सफर झालेले दिसतील. रिअलायझेशनच्या डेबिटला असेट्स, शेअर इश्यू एक्सपेन्सेस म्हणजे फिक्टिशियस असेट इक्विटी होल्डर्सना डेबिट साइड, देन क्रेडिट साइड आउटसाइड लायबिलिटीज सगळ्या, कॅपिटल प्लस रिझर्व्ह इक्विटी होल्डर्सना आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सना त्यांचे कॅपिटल जे 3 लाख होते ते. याप्रमाणे एक्झिस्टिंग बॅलन्स शीट पैकी सगळे आयटम ट्रान्सफर करून घ्यायचे. नेक्स्ट स्टेप इज
पोस्टिंग फॉर परचेस कन्सिडरेशन बाय लिमिटेड फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू. परचेस कन्सिडरेशन पहिल्या कंपनीसाठी होतं 9,40,000. हे टीसी ड्यू ह्याचं नेहमीप्रमाणे सेकंड पोस्टिंग आपलं न्यू कंपनीच्या डेबिट साइडला होईल. रिअलायझेशन अकाउंट 9,40,000. म्हणजे नवीन कंपनीने ऍग्री केलं की आम्ही तुम्हाला 9,40,000 देऊ. त्यांनी ऍग्री केलं. त्यांनी सेटल कसं केलं तर आपल्याला 9%चे प्रेफरन्स शेअर्स दिले आणि शेअर्स दिले. 9%चे प्रेफरन्स शेअर्स किती होते तर हे बघण्यासाठी पीसी सेटलमेंटचं स्टेटमेंट बघायचं. इथे चेक करा आउटरला आकडे काय काय आहेत. 9% प्रेफरन्स शेअर्स आहेत 3 लाखचे आणि इक्विटी शेअर्स आहेत 6,40,000चे. म्हणजे आपल्याला त्यांनी टोटल 940 पे केले, ज्यापैकी 3 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स होते, 640चे इक्विटी शेअर्स होते. असेच्या असे जे आउटरचे आकडे आहेत ते न्यू कंपनीला क्रेडिट साइडला घ्यायचे. प्रेफरन्स शेअर्स 3 लाख अँड इक्विटी शेअर्स 6,40,000. जे त्यांनी पीसी मध्ये दिलेलं असेल ते असंच्या असं इथे ट्रान्सफर करून घ्यायचं. आता याचा सेकंड इफेक्ट होतो न्यू कंपनी मधले जे इक्विटी शेअर्स आहेत डेबिट साइडला 40,000चे शेअर्स मिळाले आणि 3 लाखचे प्रेफरन्स शेअर्स मिळाले. 640 आणि 3 लाख जे 640चे इक्विटी शेअर्स मिळाले ते आपल्याला इक्विटी शेअर होल्डर्सना देऊन टाकायचे आणि जे 3 लाखांचे प्रेफरन्स शेअर्स मिळाले ते प्रेफरन्स शेअर होल्डर्सना देऊन टाकायचे. त्यामुळे ज्यांच्या नावाने आले त्यांच्या नावाने आपण ट्रान्सफर करायचे. त्यामुळे इफेक्ट कसा झाला बघा. जे 9% प्रेफरन्स शेअर्स मिळाले होते 3 लाखांचे ते तसेच्या तसे प्रेफरन्स शेअर होल्डर्सना देऊन टाकायचे 3 लाख आणि 640चे इक्विटी शेअर्स मिळाले होते ते इक्विटी शेअर होल्डर्सना देऊन टाकायचे. त्यामुळे याचे आता सेकंड इफेक्ट इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्स दोघांच्याही डेबिट साइडला होतील. प्रेफरन्स शेअर्स 3 लाख and equity shares by limited amount 6,40,000. त्यामुळे ट्रान्सफर जसं मागे मी सांगितलेलं की 3 स्टेप मध्ये होतं. पहिलं पीसी ड्यू, देन पीसी सेटल्ड आणि तिसरं पीसी कलेक्टेड इज गिव्हन टू शेअर होल्डर्स. या 3 स्टेप मध्ये हे ट्रान्सफर आता आपण केलंय. मला आत्ता बघताना थोडं वरखाली स्क्रॉल केल्यामुळे लक्षात आलं नसेल तरी पण मी पीडीएफ पोस्ट करत असताना त्याचे वेगवेगळे कलर टाकून पोस्ट करतोय म्हणजे तुम्हाला पोस्टिंग कुठून कुठे गेले ते समजायला बरं पडेल डेबिट क्रेडिट प्रमाणे. इथे इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्स यांना त्यांचे शेअर्स देऊन झाले. आता प्रेफरन्स शेअर होल्डर्सचं बघा, त्यांचं कॅपिटल 3 लाखाचं होतं. त्यांना त्याच्या बदल्यात 9% प्रेफरन्स शेअर्स XY मधले मिळाले 3 लाखांचे. नंतर इक्विटी कॅपिटल 450 आणि 230 चे रिझर्व्ह होते, त्यांना 6,40,000 चे नवीन इक्विटी शेअर्स मिळाले. इथे आपलं काम संपलं. आता फायनल स्टेपला क्लोजिंग काय करायचंय, रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. त्याचा जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स इक्विटी शेअर होल्डर्सना ट्रान्सफर करायचा.
की आता आपल्याला दिसताना डेबिट साइडची टोटल $15,30,000 आहे आणि क्रेडिट साइड $15,30,000 येते, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. काहीही आता बॅलन्सिंग फिगर येत नाहीये. कोणतीही बॅलन्सिंग फिगर नसल्यामुळे इक्विटी शेअर होल्डर्सना रिअलायझेशन मधून ट्रान्सफर काहीही घ्यायचं नाही. आपले इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट आता योगायोगाने टॅली झालंय. अदरवाईज आधीच्या क्वेश्चनला आपण जसं घेतलं होतं की रिअलायझेशनच्या डेबिटचा बॅलन्स आला की तो इकडे क्रेडिटला किंवा रिव्हर्स साईड क्रेडिटचा बॅलन्स डेबिटला तसा ट्रान्सफर करायचा आणि इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट सगळ्यात शेवटी क्लोज करायचं, कारण ते मालक आहेत त्यामुळे त्यांचं अकाउंट सगळ्यात शेवटी क्लोज होतं. आता कोणताही बॅलन्स आलेला नसल्यामुळे ऑटोमॅटिकली दोनही अकाउंट टॅली झाली, रिअलायझेशन अँड इक्विटी शेअर होल्डर्स. आता पुढचा भाग आहे प्रिपरेशन ऑफ लेजर्स इन द बुक्स ऑफ सेकंड कंपनी म्हणजे वाय लिमिटेड.